म्हणजे अर्जुनला यानेच मारलंय. पण का? कोण आहे हा? आणि हे सगळं हा का करतोय? मला शोधून काढायलाच हवं. हा रोहित दिसतोय तेवढा साधा सरळ नाहीये. कोण मदत करेल मला? अजय? काय रे? हा कुठे काम झाला चोर? काय कळत नाही ना यार. हे मला वाटतं तिकडे गेला असेल. हा चल 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 चल. रोहित कुठे गेला होतास तू इतक्या रात्री? मी एक महत्वाचं काम आलं त्यामुळे जावं लागलं. इतक्या रात्री महत्वाचं काय काम? आणि सांगून जायचंस ना. अरे तुला काळजी करायची सवयच लागली. काही झालं नाही तरी काळजी करतेस तू. माझ्यावर विश्वास ठेव. मी डॉक्टरांना बोलून आणू. मी पटकन ना डॉक्टरांना बोलून आणतो मी त्याला. पैसे कुठे तुझ्याकडे? पैसे नाही माझ्याकडे. तू काळजी करू नको. तू काळजी करू नको मिताली. मी हात जोडीन, पाय धरीन त्या डॉक्टरचे. पण त्याला सांगेन प्लीज प्लीज एकदा तुम्ही आणि माझ्या बायकोला तपासा असं मी सांगेन त्यांना. तू नको काळजी करू. तू नको काळजी. तू वडापाव खाऊन घे. हा तू वडापाव खाऊन घे. मी येतो डॉक्टरांना घेऊन. डॉक्टर साहेब माझ्या बायकोची तब्येत खूप बिघडली. तुम्ही एकदा चला ना माझ्या बरोबर डॉक्टर साहेब प्लीज. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? हे पहा, तुमच्या बायकोला कसलाही आजार झालेला नाहीये. उपास मारणं त्यांची अवस्था झालेली आहे. मी लिहून दिलेलं टॉनिक त्यांना द्या. त्यांना पोटभर जेवू घाला. मी हात जोडतो डॉक्टर साहेब. माझ्या मागच्या व्हिजिटचे पैसे आल्याशिवाय मेमोरीज येणार नाही. डॉक्टर साहेब रोहित विक्रम आहे ते कायमस्वरूपी विसरायचं. हा विक्रम हे सगळं का करतोय? बदला घ्यायचा. खूप जुना बदला. कसला बदला? माहित नाही. पण जसं त्याने अर्जुनला संपवलं तसंच या अख्ख्या घराण्याला संपवणार आहे. पण त्याने अर्जुनला का मारलं? खूप प्रश्न पडतात तुला तुझ्या कामाचे पैसे मिळाले ना, निघ. एवढ्या रात्री कोणाचा फोन? हॅलो, काय? मला अर्जुन बद्दल पण बरंच काय कळलंय. ऐका माझं. हे बघा. हॅलो. अर्जुन बद्दल काय कळलं तुला? अहो त्या अर्जुनला हॅलो हॅलो अजय. काय रे? अरे चांगल्या घरातला दिसतो आणि चोऱ्या करतोस काय? नाही हो साहेब. हो साहेब मी नाही. मी साहेब यानेच केली आहे चोरी. वडापाव चोरून पळालाय हा. सोडू नका त्याला. चल मला माफ करा. हो साहेब नको. हो साहेब ऐका माझं. हो साहेब ऐका. त्या दिवशी मायाही म्हणाले की रोहित अलिबागचाच आहे. पण मी त्या अजयवर काय विश्वास ठेवावा? कारण कितीही झालं तरी शेवटी तो मायाचा भाऊ आहे. मला फसवण्यासाठी पुन्हा मायाने कारस्थान केलं असेल तर खरंच कळत नाही काय झालंय. पण काहीही झालं तरी तो अर्जुन बद्दल बोलत असल्यामुळे मला रिस्क घेऊन नाही चालणार. अरे साहेबांना तुझी दया आली म्हणून सुटलाच साल्या. नंतर चालला असता लाकोप मध्ये महिनाभर. बरं चल निघ. आणि परत असं करू नकोस, समजलं? अर्जुनच्या गायब होण्यामागे नक्की काय कारण आहे हे जर का कळत असेल तर मला जायला नको. मला जावं लागेल आर्यासाठी. आणि अर्चना, मी अलिबागला जातो हे कोणालाही सांगू नकोस. उगाच मावशी आणि आर्या काळजी करत बसेल. येतो.